मला नव्हतं वाटले गौतमताईला बघायल्यावर असं काय होऊन जाईल. तर सांगतो पुन्हा पुढे ब्लॉगमध्ये. तर नमस्कार हिंगोलीकर, स्वागत तुमचं आजच्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर आपण उठलो सध्या का सकाळी आणि आज आपला बर्थडे. तर आपल्याला सर्व सकाळपासून खूप सारे विशेष आले होते, त्यांना सर्वांना धन्यवाद माझा. मी फ्रेश वगैरे झालो व स्वयंपाक करायला सुरुवात केली. स्वयंपाक वगैरे सर्व काही कंप्लीट केला. तर आपली भाजी वगैरे झाली. त्यानंतर आम्ही पोहायला ट्राय निघलो आणि आपल्याला इंस्टावर, याच्यावर, फेसबुकवर सर्व ठिकाणी ऑनलाईन व ऑफलाईन माध्यमातून सर्वजण आपल्याला विशेष करत होते. तर त्यांना खूप खूप मी धन्यवाद सुद्धा करत होतो. आणि आज आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये गौतमीताई पाटील ह्या सुद्धा येणार होत्या. मला आजच कळलं, आधी माहित नव्हतं वगैरे. तर आपण संध्याकाळी थोडं जाणार आहे तिकडे. तर रेडी होऊन मी आलो लॅबला आणि त्यानंतर मला थोडासा अभ्यास केला. त्यानंतर मी थोडा आळस येत होता. तर अभ्यास वगैरे झाला, मी त्याला रूमला वापस मग आलो मी रूमला आणि बघितलं टमाटे संपले. चला म्हणलं टमाटे आणता येतो. ही बघा हिंगोलीतील अक्कलबाईपाची दुर्गादेवी. त्यानंतर टमाटे वगैरे सगळं घेतलं, पनीर वगैरे घेतलं. तर त्यानंतर मी डिक्लो करायला पनीरची भाजी. त्यानंतर पनीरची भाजी आणली होती म्हणून केक खाल्ल्यापेक्षा मला त्याला बर्थडे स्पेशल पनीरची भाजी करू. खूप दिवस झाले खाल्ली नव्हती, तर मीच आचार्य तो करणार. तर बघूया कशी होती. तर बघू शकता तुम्ही, मस्त ग्रेव्ही वगैरे झाली. त्यानंतर आम्ही घेतलं वाढून आणि त्यानंतर आणि मस्तपैकी जेवण वगैरे केले. आणि आता आम्हाला जायचं होतं गौतम पाटीलला बघण्यासाठी. तर बघा, चव सांगत होतो, खूप मस्त झाली होती, खूप छान लागत होती भाजी. तर आता आम्ही जात होतो गौतमी पाटील ताईकडे, यांच्याकडे. ही बघा पब्लिक, गौतमीताई पाटील यांची फॅन पेज, एवढी मोठी फॅन फॉलोइंग हिंगोलीमधनं. आम्हाला तर फक्त एकच डान्स बघण्यास मिळाला, कारण तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की कसं पाऊस वगैरे आला, तर त्यामुळे बघा एकच डान्स आम्हाला पाहण्यामध्ये भेटला होता. ही बघा कार्यक्रमातील नंतरची परिस्थिती कशा प्रकारे झाली होती. खूप जोरात पाऊस आला होता, खूप इजा वगैरे कडकडत होते आणि मुलं हे खुर्च्या गिडच्या घेऊन पळत होते, खुर्च्या मोडत होते. त्यांना खूप मारण्यामध्ये आलं. बाउन्सरने यांनी, होमगार्ड यांनी खूप सारे मारलं त्यांना. सर्व गोष्टीचे नुकसान आपल्याला झाल्या बघायला मिळत होते इथं. कार्यक्रम संपल्यावर आम्ही सर्वजण आलो दसरा बघण्यासाठी. तर बघूया म्हणून दसरा किती भरला, कसा भरला. दसरा मस्त भरला होता, कारण अजून बाकीचा भरायचा, कारण 2 ऑक्टोबरला म्हणजे टाइम अजून त्यांना भरायला सर्व. तर आम्ही आलो तू मस्तपैकी गरम गरम केसर मलाई पिण्यासाठी आलो आणि मस्तपैकी कारण आम्ही थोडे ओल्डे झाले होते त्यामुळे. तर आम्ही घेतली केसर मलाई आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.